नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी तलोजा येथून प्रतिबंधित गुटखा व गुटख्यासाठी वापरलेले वाहन असा 7,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी दोघांवर तलोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंगळवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे। तलोजा परिसरातील तोंडरे गावामधील दुकानात गुटखा विकला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाला मिळाली होती। यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवळे, पोलीस उपनिरीक्षक आकाश पाटील, दिनेश सावंत, दिनेश जोशी आदींचे पथक तयार केले। या पथकाने मंगळवारी रात्री 10:30 च्या सुमारास तोंडरे गावातील एका दुकानावर छापा टाकला। त्यामध्ये दुकानात काही प्रमाणात गुटखा आढळून आला। त्याशिवाय दुकानासमोरच उभ्या असलेल्या गाडीमध्ये देखील लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा पोलिसांच्या हाती लागला। याबाबत दुकानदार देवेंद्र त्रिपाठी याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मोहम्मद अतीफ खान वय वर्ष 32 हा गुटखा पुरवठा करत असल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तातडीने घोटगाव येथील मोहम्मद खान याच्या घरावर छापा टाकला असता त्या ठिकाणी देखील गुटख्याचा साठा आढळून आला। त्यानुसार 2 ठिकाणावरून 3.5 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व गुटखा साठवण्यासाठी वापरलेली कार असा एकूण 7,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी देवेंद्र त्रिपाठी व मोहम्मद अतीफ खान याच्यावर तलोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।